स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत शेलार में ओरिजिनल 40+ क्रिकेट एसोसिएशन द्वारा जय हनुमान शेलार चषक 2025 का आयोजन हुआ संपन्न। हम आपको बता दें कि 40+ का जो मैच है पुंडास के टीम ने जीता, तो वहीं पे सरौली जो है दूसरे स्थान पे रही। तो हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मान्यवर उपस्थित थे। जो ओरिजिनल 40+ के संस्थापक माननीय श्री दयानंद चुर्गे साहब, जिला अध्यक्ष कांग्रेस पार्टी के, वो भी उपस्थित थे और उन्होंने दोनों टीम को शुभकामनाएं भी व्यक्त की। शोषण केलं जात आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अर्थात पत्रकारिता, काही पत्रकार बंधू सुद्धा। सगळ्यात अगोदर आपण नागरिक बनण्याचा संकल्प इथे या स्पर्धेच्या वतीने करूया। पुंडा संघ पाहायला मिळत आहे। आजच्या दिवसामध्ये पुंडा संघाची एक वेगळीच एनर्जी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे। ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे। निर्धारित 4 षटकांची लढत। बजरंग बली अशी मागणी आहे। नाना खूप धोरणे घेतले आतापर्यंत, कशी ही स्पर्धा एन्जॉय केली तुम्ही? अशी ही टुर्नामेंट आयोजित केलेली शेलार संघाने, कारण ते स्वतः संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांनी उपस्थिती लावलेली आहे। खरोखरच ही स्पर्धा म्हणजे अस्मरणीय आहे, कारण एवढं मोठं आयोजन आतापर्यंत झालेलं नाहीये। याच्यापुढे होतील का नाही ते माहित नाही, पण खूपच छान असं आयोजन केलेलं आहे। आणि ओरिजिनल 40+चं जे आयोजन झालं असतं, आपले जी स्थापना झाली त्याचे एकमेव कारण आमचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांनी एक निर्णय घेतला की 40+ झाल्यानंतर तो कुठेही खेळू शकतो। याच निर्णयावर सर्व संघ जमा झाले। खरोखर दयानंद चोरगे साहेबांनी मनापासून धन्यवाद देतो त्यांना आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा। संघामध्ये काही बदल आजच्या दिवशी तुमच्या संघाने उत्कृष्ट खेळ केला होता। आता आमचा मेन बॅट्समॅन दिलीप पाटील नाही आहे, तर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण 100% दिलेलं आहे। माध्यमातून आज जय हनुमान पॉवर शेलार यांच्या वतीने आज शेलारमध्ये ओरिजिनल 40+ क्रिकेटचे आयोजन गेले 2 दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि बक्षीस समारंभ सुद्धा दिवस आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित या विभागातील भारतीय जनता पार्टीतील ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी बालकृष्ण ठाकरे साहेब, गोरसई गावचे माजी सरपंच आमचे ठाकरे साहेब, या विभागातील सर्व ज्ञानेश्वर भोईर आणि या विभागातील सर्वच माझे सर्व सहकारी आणि जे काही आपले या फायनलमध्ये पोहोचलेले पुंडासचे सर्व क्रिकेटर आणि बालाजी स्पोर्टचे सर्व खेळाडू, खरं तर जय हनुमान पॉवर शेलारच्या वतीने या चषकाचं आयोजन केलेलं आहे। या चषकामध्ये ओरिजिनल 40+च्या ज्या संघाने भाग घेतला, खरं तर त्या सर्व संघाच्या मनापासून अभिनंदन करतो। और शेलारांनी इथे आम्हा सर्व मान्यवरांना बोलवलं, खरं तर मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं जय हनुमान पॉवर चषक 40+ यांनी या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं, ते अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। राजेंद्र सामना क्वालिटी
सुबह नहीं जमते ना आपको। आणि सुबह पालकी उलकी छोड़ दिया और रात का भी मैच छोड़ दिया और वैसे भी संपन्न होत आहे. त्याचबरोबर किट्टू दादा बारगडेच्या शुभ हस्ते हा सन्मान सगळे स्टँड भरगच्च भरलेले आपल्याला पाहायला मिथिलेजी यांचा सन्मान बेलार गावावर आहे. या स्पर्धेच्या आयोजनात सुद्धा त्यांनी सिंहाचा वाटा घेतला. त्यातून पहिला आक्रमण आला नाहीये. बॅटची मोठी कड आणि इथे मात्र चेंडू थर्डमॅनकडे अतिशय वेगात सरकताना पाहतोय. अडवलंय. 2 धावा कंप्लीट. तिसरी पण धाव घेईल काय आणि व तिसऱ्या धावासाठी ते मात्र हे बघा आता धावपळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. जेव्हाच पात्र फटका टर्न केले चेंडूला फक्त आणि फक्त एका सिंगल. जवळपास चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना आता मात्र पुन्हा टीमला पाहतोय आपण. एक मोमेंटो पाहतोय आपण. एकी वार आणि खूप मोठे योगदान दिलं. एकच मामा अनिल मामा आहोत. संस्थापक अध्यक्ष त्यानंतर बंधू आहेत पाहतोय आपण. एवन जोडी धामणगावची सचिन माळे आणि विसू संतोष दादा भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर कुठलाही कार्यक्रम सक्सेस होत नाहीये. देवयानी मंडळचे प्रोप्रायटर दादा तुमचं खूप लाख मुलाचं योगदान सातत्याने मिळतंय अशी आमची एक खणखण नेतृत्व. ट्रॉफी चॅम्पियन गावदे माता की आणि पुन्हा संघाने यायचं आपण. संपूर्ण व्यासपीठावर सर्व मान्यवर विनंती असेल की आपल्या शुभ असते आदरणीय ज्ञानेश्वर सातत्याने खूप मोठं मान दिलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. चुकून एखादा शब्द जर आमचा खराब निघाला असेल त्यासाठी मी माफी मागतोय. पर्यंत आमच्या ओरिजिनल 40+ मध्ये ही 34 स्पर्धा आयोजित केली आहे आणि या 34 स्पर्धेमध्ये आम्हाला पहिला क्रमांक मिळवण्याचा मान मिळाला आणि आत्तापर्यंत आम्ही 2 टुर्नामेंटमध्ये विजय मिळवला आहे. एकदा पिशा येथे पहिली टुर्नामेंट होती तिथे आमचा सामना झाला होता जय भोलेनाथ सरवले यांच्यासोबत. तेव्हा आम्ही हरलो होतो. पुन्हा शेलार पॉवर येथे आमचा सामना झाला. इथे आमचा विजय झालेला आहे. खरोखरच आज खूप आनंद वाटतोय की आमच्या सर्व खेळाडूंची मेहनत ही कामी आली आणि हा विजय मिळालेला आहे. यात सर्वात मोठा जर सिंहाचा वाटा असेल तर ते योगेश शेलार, सचिन जाधव, राजेंद्र हरणे तसेच उमेश देसले यांचा खूप मोठा वाटा. आणि त्याच्यानंतर बघितलं तर बारकू पाटील, बलिराम शेलार यांनी सुद्धा खूप छान प्रदर्शन केला. तसेच आमचे शांता पोलीस यांनी सुद्धा खूप छान खेळ केला आणि सर्व खेळाडूंचा योगदान मिळाला. त्याच्यामुळे हा आमचा विजय झालेला आहे. आणि खरोखर आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर शेलार पॉवर यांनी खरोखरच पॉवर दाखवलेले खूप मोठं आयोजन केलं आणि सर्वांची मनं जिंकली. खरोखरच सर्व आलेल्या संघांचा मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी सहभाग नोंदवला आणि हा विजय झालेला आहे पुंडा संघाचा. पुन्हा एकदा पुंडा संघाला खूप खूप शुभेच्छा.